नमस्ते एव्हरीवन. आज कुठलं महत्त्वाचं स्टेशन लागणार आहे? अत्यंत उपयुक्त, प्रत्येकाला गरजेचं असं हे स्टेशन आहे. एनी गेसेस? आठवतं आहे ना, मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की या जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुम्हाला अमेझिंग असे स्टेशन्स लागणार आहेत. करेक्ट? सो आजचं स्टेशन आहे पब्लिक स्पीकिंग, म्हणजेच स्टेज डेअरिंग, म्हणजेच ओव्हरकमिंग द स्टेज फिअर. चार चौघांमध्ये व्यासपीठावरती आत्मविश्वासाने किंवा अगदी आपण असं धरूया की बोलायचं कसं. सुरुवात आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. अनेक स्टेशन्स लागणार आहेत. प्रभावी कसं बोलायचं, मुद्देसूद कसं बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, असे अनेक स्टेशन्स लागणार आहेत. उद्योजकांच्यासाठी विक्री कशी करायची, विक्री कौशल्य. पण आजचा विषय हा सगळ्यांसाठी आहे. माझे युज्युअली व्हिडिओज असतात हे बिझनेस ओनर्स, एंटरप्रेन्युअर्स, मॅन्युफॅक्चरर्स, महिला उद्योजिका यांच्यासाठी माझे यूट्यूब व्हिडिओज असतात. पण हा व्हिडिओ मात्र अगदी सगळ्यांना उपयुक्त आहे. करेक्ट? कारण बोलावं तर सगळ्यांनाच लागतं. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला शाळेत बोलावं लागतं. तुम्ही महिला आहात, तुम्ही एखाद्या महिला मंडळाच्या सदस्य आहात, सदस्य म्हणून बोलावं लागतं, अध्यक्षा म्हणून बोलावं लागतं, मुलांच्या पॅरेंट्स टीचरमध्ये बोलावं लागतं. इतकंच काय अहो, भाजीवाल्याशी सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलावं लागतं. करेक्ट? नाही तर मग घरी आल्यावर पश्चाताप होतो, अगं बाई मी असं म्हणायला पाहिजे होतं. त्यामुळे कुठेही जात असाल, कुठेही अगदी तुमची बोलण्याची गरज जिथे जिथे आहे ना, तिथे तिथे तुम्हाला फक्त बोलून चालत नाही, तर आत्मविश्वासाने तुम्हाला बोलावं लागतं. उद्योजक असाल तर मात्र असं म्हणतातच ना की बोलणाऱ्याचे कुळीथसुद्धा विकले जातात. त्यामुळे उद्योजकांना तर ग्राहकांच्या समोर, वेंडॉर, सप्लायर, आपल्या टीमसमोर प्रभावी, मुद्देसूद, आत्मविश्वासानं तर त्यांना बोलता आलंच पाहिजे. करेक्ट? मग ही जर्नी, हा प्रवास, यामध्ये खूप सारे स्टेशन्स, खूप सारी क्लॅरिटी आपण घेऊन येतो आहे. पण आजचं स्टेशन अगदी साधं, सोपं, सिम्पल आहे आणि सगळ्यांना ते लागणारच आहे बाय डिफॉल्ट. पहिलं स्टेशन, ह्या स्टेशनच्या पुढे सगळे स्टेशन्स आहेत असं समजा. ते म्हणजे व्यासपीठावरती जाऊन बोलायचं कसं. आता बघा, स्टेज डेअरिंग, सभाधीटपणा, व्यासपीठ धारिष्ठ, म्हणजे यात कुठला शब्द आलेला आहे? करेज, धीट, धाडस, कॉन्फिडन्स. करेक्ट? मला सांगा, जंगलचा राजा सिंह का, हत्ती का नाही, घोडा का नाही, उंट का नाही, उंच असा जिराफ का नाही? सिंहच का? कारण त्याच्याकडे एक असा गुण आहे जो या सगळ्यांकडे एवढ्या प्रमाणात नाही आहे, तो म्हणजे धाडस, करेज, साहस. मग निसर्गानं सांगितलंय ज्याच्याकडे धाडस आहे तो राजा. मग तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये जर राजा बनायचं असेल, तुमच्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये जर तुम्हाला राजा बनून राज्य करायचं असेल, इतरांच्या मनावर अधिराज्य करायचं असेल, तर तुमच्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा गुण असणं गरजेचं आहे, तो म्हणजे धाडस, साहस, धैर्य, धीटपणा. आणि त्यावरती आज आपण काम करणार आहोत. पण आज आपण कुठल्या धाडसावर काम करणार आहोत? स्टेजवर जाऊन बोलायच्या. करेक्ट? तुम्हाला माहिती आहे का? ओके, हा व्हिडिओ जे जे बघतायत ना, त्यांनी सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कोणाकोणाला हा व्हिडिओ बघतायत त्यांना स्टेजवरती जाऊन बोलायची भीती वाटते, त्यांनी इनबॉक्समध्ये टाईप करायचं आहे. ही चूक मान्य करायला पण धाडस लागतं. त्यांनी टाईप करायचं की हो, मला भीती वाटते, आय वॉन्ट टू ओव्हरकम माय स्टेज फिअर. कारण 70% जास्त लोकांना मृत्यूच्या भयापेक्षा सुद्धा व्यासपीठावरती जाऊन बोलण्याचं भय जास्त आहे. आणि आज आपण अशा मृत्यूपेक्षा भयंकर भयावरती मात करायचं ठरवलेलं आहे. आणि तुम्ही सगळे तयार आहात ना? सो टाईप, आय हॅव फिअर, आय एम रेडी, आय वॉन्ट टू ओव्हरकम माय स्टेज फिअर. कारण कॉन्व्हर्सेशन हे कधीही, संवाद हा दोन्ही बाजूनं असला पाहिजे. नाही तर मी नुसतीच बोलते आहे पण मला कळतच नाही आहे की तुम्ही ऐकताय का, तुम्ही तयार आहात का. आणि तुम्ही बोलायला लागलात की मला अजून बोलावंसं वाटेल, मला अजून सांगावंसं वाटेल, अजून छान छान एपिसोड्स बनवण्याची ऊर्जा माझ्यामध्ये येईल. करेक्ट? सो टाईप इन द इनबॉक्स, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म, आय वॉन्ट टू ओव्हरकम. ग्रेट.
अमेझिंग. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. सो आज आपण आहे ना अगदी छोट्या छोट्या स्टेप्स बघणार आहोत. अगदी सहज कोणीही ज्याला ज्याला भीती वाटते ना त्या त्या व्यक्तीला सहज करता येतील आणि प्रूव्हन आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये, उद्योजकांच्या सभेमध्ये मला जेव्हा वक्ता म्हणून बोलवलं जातं, खास करून कॉलेजमध्ये आणि महिला मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये, तेव्हा पब्लिक स्पीकिंग किंवा स्टेज डेअरिंग हा विषयासाठी मला एकेका कॉलेजमध्ये सातत्यानं बोलावलं जातं आणि तिथे माझं काम एकच असतं, जो अजिबात बोलत नाही ना त्याला स्टेजवरती उभं करून बोलतं करणं, अशी ही 3 तासाची अमेझिंग कार्यशाळा असते. तर ह्या गोष्टी आम्ही केल्यात, त्याच तुम्हाला आज मी थोड्या थोड्या शेअर करणार आहे. पण आता मी एका टोकाला आहे, तुम्ही एका टोकाला आहात, तरी पण तुम्ही काय करून तुमचं स्टेज डेअरिंग वाढवू शकता हे आपण बघूया. तर अगदी सगळ्यात सोपी कृती म्हणजे काय, तर सातत्यानं ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ती गोष्ट सातत्यानं करणं, रिपीटेडली करणं, न कंटाळता न थकता सातत्यानं जोपर्यंत त्या भयावरती, त्या भयाच्या ब्रह्मराक्षसावर तुम्ही मात करत नाही आहात ना, तोपर्यंत ती गोष्ट, ती कृती तुम्हाला करत राहायची आहे. करेक्ट? सिम्पल. म्हणजे काय करायचं आहे, तर स्टेजवरती सातत्यानं तुम्हाला जिथेही कुठे व्यासपीठ मिळेल ना, त्या व्यासपीठावरती जाऊन बोलायला सुरू करा किंवा नुसतं उभं तरी राहा. फील घ्या. समजा एखादा वक्ता बोलतोय तर त्याच्या पाठीमागं जाऊन उभं राहायला सांगत नाही आहे मी, पण नुसतं मोकळं व्यासपीठ आहे. तुम्ही कॉलेजमध्ये आहात, कॉलेजेसमध्ये व्यासपीठ असतात, छोटे छोटे 1.5-2 फुटाचे स्टेज बनवलेले असतात. तिथे जा, उभे राहा. नुसते उभं राहून सगळीकडे बघण्याचा प्रयत्न करा. 1-2 शब्द, 1-2 वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, तुमचं नाव सांगा. अशा पद्धतीनं सराव चालू करा. तुम्ही एखाद्या उद्योजकांच्या प्लॅटफॉर्मवरती, नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे सदस्य असाल, तिथे जर तुम्हाला स्टेज असेल तर स्टेजवरती जाऊन फक्त उभं राहा. एवढं तरी तुम्ही नक्कीच करू शकता. मला सांगा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना घाबरता का? नाही ना. का बरं घाबरत नाही? कारण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ना आपण अगदी सहज असतो. आपण म्हणून तिथे घाबरत नाही. आपण घाबरतो का? आपल्या मित्राला आपण घाबरतो? नाही घाबरत. त्याच्याशी उलट आपण छान गप्पा मारतो. आपल्या मनातल्या गोष्टी त्याला सांगतो. त्याचं आपण ऐकून घेतो. म्हणजे काय? आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण सहज असतो. आपली अभिव्यक्ती ही सहज अभिव्यक्ती असते. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्टेजवरती जर सहज अभिव्यक्ती करायची असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आजपासून निश्चय करा की मी स्टेजबरोबर मैत्री करेन. मग मैत्री एका दिवसात होते का? नाही. कालांतरानं, सहवासानं मैत्री होते. एका दिवसात आपण मित्रमैत्रिणी झालो का? घट्ट मित्रमैत्रिणी होतो का? नाही होत. फक्त ओळख होते आपली एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर. तसंच स्टेज किंवा व्यासपीठ हे तुमच्यासाठी अनोळखी आहे, अननोन आहे असं समजा. मग आता तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायची म्हणजे काय? सहवासानं मैत्री वाढणार आहे. म्हणजे सातत्यानं स्टेजवरती जायचं आहे, उभं राहा. एखादा बॅनर लावण्यासाठी मदत करा. सगळेजण बसलेले आहेत असं व्हिज्युअलाइज करा आणि स्टेजवरती उभे राहा. फील घ्या, आनंद घ्या. तुमच्या जवळपास एखादं नाट्यगृह असेल, ऑडिटोरियम असेल, ऑडिटोरियममध्ये जा. ऑडिटोरियम, रंगमंच, रंगभूमी, अतिशय सुंदर असं व्यासपीठ, स्टेज. रंगमंचावरती जा. तुम्ही एखाद्या नाटकामधल्या, एखाद्या नाट्य ग्रुपमधले सभासद व्हा. एखाद्या महिला मंडळामध्ये, ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये, जिथे जिथे तुम्हाला स्टेजवरती बोलण्याची संधी मिळेल ना, अशा ठिकाणी सातत्यानं जायला चालू करा. आणि मग बघा तुमचं स्टेज डेअरिंग, तुमचा सभाधीटपणा किती छान पद्धतीनं वाढेल. मग आज आपण काय केलेलं आहे, आज आपण काय बघतो आहे की जर मला व्यासपीठाबरोबर मैत्री करायची आहे तर मला व्यासपीठाचा सहवास सातत्यानं केला पाहिजे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी जाईन, मी बोलेन, मी नुसता उभा राहीन, मी बसेन. एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलायचं नाही आहे, अजून बोलायला पण आपण शिकणार आहोत. असं नाही आहे की मधुरा मॅम मी नुसताच जाऊन उभं राहीन. नाही.
आज आपण फक्त व्यासपीठाबरोबर मैत्री करायची एवढंच शिकतोय, पण मग हळूहळू व्यासपीठावर जाऊन कसं बोलायचं, मग आत्मविश्वासानं कसं बोलायचं, प्रभावी कसं बोलायचं, मग मुद्देसूद कसं बोलायचं, मग काय बोलायचं, मग काय बोलायचं नाही, मग भाषण कसं करायचं, मग उत्स्फूर्त भाषण कसं करायचं, मग आवाज कसा पाहिजे, मग लहेजा कसा असला पाहिजे, या सगळी स्टेशनं, या सगळ्या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. पण आज आपल्याला फक्त ज्या ज्या लोकांना व्यासपीठाची भीती आहे अशा सगळ्यांनी व्यासपीठाबरोबर मैत्री करायला सुरू करायची आहे. कारण आपण आपल्या मित्रमैत्रिणींना घाबरत नाही. मैत्री ही एका दिवसात होत नाही, कालांतरानं होते, सहवासानं होते. त्यामुळे जास्तीत जास्त व्यासपीठावरती जाऊन उभं राहायचं आहे. मग आता यातले काही मंडळी म्हणतील की मधुरा मॅम, आमच्याकडे तर स्टेजच नाही आहे, माझ्या शाळेमध्ये तर मला संधीच मिळत नाही. असं होत नाही. ज्याला पाहिजे तो कुठेही संधी निर्माण करू शकतो. पण तरी तुम्हाला जर अशी काही अडचण येत असेल की 1-1.5 फुटाचं स्टेज जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल, तर तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्ये आईला समोर बसवा आणि आईसमोर तुटकं-मुटकं काहीतरी बोलायचा प्रयत्न करा. वडिलांना समोर बसवा. तुम्ही उद्योजक असाल तर तुमच्या टीममधल्या एका व्यक्तीच्या समोर बोलायचा प्रयत्न करा किंवा पार्टनरच्या समोर उभं राहून बोलायचा प्रयत्न करा. सगळ्यात छान म्हणजे उद्योजकांनी तुमचे जे मेंटॉर आहेत, तुमचे गुरु आहेत ना, कारण ते तुम्हाला हसणार नाही आहेत, ते तुम्हाला डिमोटिवेट करणार नाही आहे, ते तुम्हाला मोटिवेट करणार आहेत. त्यामुळं गुरु, शिक्षक, ज्यांना त्यातलं ज्ञान आहे ना, अशा लोकांच्या समोर आपले आई-वडील, आपला एखादा चांगला बिझनेस पार्टनर, आपला एखादा चांगला मित्र जो आपल्याला पुश करेल, जो चुका काढत बसेल, अरे असं, अरे मी पहिल्यांदाच बोलतोय, मी काय प्रकय अत्रे आहे का उत्तम बोलण्यासाठी, मी पहिल्यांदाच उभा राहतोय. तर त्या समोरच्या व्यक्तीने पण ना तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. अशाच व्यक्तीसमोर उभं राहून बोला. नाहीतर काय होईल, पहिल्यांदाच तुम्ही उभे राहाल आणि तो 17 चुका काढेल, तुमचा कॉन्फिडन्स आणि कमी करेल. तुम्ही आयुष्यात कधी उभे राहणार नाही. तर त्यामुळे मग ही एक गोष्ट तुम्ही करू शकता किंवा मग अगदी साधं सोपं मी तुम्हाला सांगते की आरशासमोर उभं राहून बोलण्याचा प्रयत्न करा. पण त्यातही मी सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यासपीठ दिसेल, जा उभे राहा, मैत्री करा. जा उभे राहा, मैत्री करा. बोला. आईसमोर बोला, 4 शब्द बोला, 10 शब्द बोला. जिथे उभे राहाल ना त्यालाच व्यासपीठ समजा. आपल्या बहिणीला, लहान बहिणीला समोर बसवा आणि तिच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करा. आणि बिलकुल डिमोटिवेट होऊ नका. आणि अगदी पहिल्या दिवशी तुम्ही उत्तम वक्त्यांसारखे बोलाल, उत्कृष्ट बोलाल, अशी स्वतःकडनं अपेक्षा ठेवू नका. कारण हा प्रवास आहे. हळूहळू, शांतपणे, स्टेप बाय स्टेप आज उभे राहा, उद्या हळूहळू बोला, नुसता फील घ्या. भीती वाटली तरी पुन्हा प्रयत्न करा. जोपर्यंत अंतिम स्टेशन येणार नाही, अंतिम स्टेशन धाडस, डेअरिंग, तोपर्यंत थांबायचं नाही. प्रॉमिस, सुपर प्रॉमिस. सो हे करत राहा. आणि हा मुद्दा आहे ना, विद्यार्थी, महिला, उद्योजक सगळ्यांसाठी उपयोगी आहे. त्यामुळं स्टेज डेअरिंगवर, सभाधीटपणावरती महत्त्वपूर्णपणे, अतिशय शांतपणे, सकारात्मकपणे आणि आत्मविश्वासावर काम करण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास लागतो. त्यामुळं आत्मविश्वासाने काम करा. आणि मग बघा किती दिवस सराव करणार आहात, जोपर्यंत धाडस स्टेशन लागत नाही तोपर्यंत. मला वाटतं या टिप्स तुमच्यासाठी उपयोगी आहेत. जर असतील तर टाईप करा, कमेंट करा, लिहा. तुम्ही काय काय इम्प्लिमेंट केलं, 1 महिनाभर इम्प्लिमेंट करा. कारण तूप खाऊन रूप येणार नाही आहे, हे मी कायम सांगते. प्रयत्न करावा लागेल, सराव करत राहावा लागेल. करेक्ट. अजून एक छानशी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्यांना भीती वाटते ना स्टेजची, बोलण्याची, 4 चौघांमध्ये, जे अशी खूप घाबरत अभिव्यक्ती करतात, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला. त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे. दुसऱ्यांच्यासाठी तुम्ही एक सुंदर असं रिझन बना. करेक्ट.
So share this video to those people who are afraid of speaking on the stage or speaking to people. Right? Bye bye. Take care. Stay tuned. This is Motivational Madhura, your confidence coach, and stay tuned ahead. Motivational Monday, Transformational Thursday मध्ये अमेझिंग असे व्हिडिओज येणार आहेत. बाय बाय. टेक केअर. सी यू.